सुधीर मुनगंटीवारांनी अवनीच्या बद्दलचं उत्तर देत असताना जे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे काही लोक मृत होतात त्यांना अर्थसहाय्य 10 लाखापर्यंत पासून 15 लाखापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय म्हैस बैल यांचा मृत्यू झाल्यास त्यांची मर्यादा 60,000 रुपये करण्यात आली आणि तशा प्रकारचा त्यांनी लगेचच आदेश काढले आणि ते जी कॉपी आम्हाला सगळ्यांना पाठवली। अध्यक्ष महोदय, काल जसा हा आपण विधेयक पास केलं, मराठा सकल मोर्चा बाकीच्या सगळ्यांनी प्रचंड 58 मोर्चे त्या ठिकाणी झाले, वेगवेगळ्या पद्धतीने मागणी मोठ्या प्रमाणावर झाली, सगळ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, मागास आयोग नेमला गेला। परंतु अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना 42 जणांनी स्वतःचं जीवन संपवलं, ते बलिदान दिलं। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये जर तुम्ही इथं जनावरांनी एखाद्याला मारल्यानंतर 15 लाख रुपये देताय, त्याही 42 कुटुंबांना प्रत्येकी 15 लाख रुपये द्या, त्यांची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, जवळपास 15,000 मुला मुलींच्यावर केसेस दाखल झालेले आहेत हे मोर्चे चालू असताना। त्याच्याबद्दल ते पाठीमागे घेतले जात नाहीत, त्याच्याबद्दल पण काहीतरी ठोस भूमिका घेऊन तो विषय संपवला पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृहाचा तो विषय ताबडतोब त्या ठिकाणी संपवला पाहिजे। एक विषय संपला, त्याच्याबद्दल कुणाचं काही म्हणणं नाही, त्याच्याबद्दल धन्यवाद। परंतु हे सगळे जे काही विषय आहेत आणि ज्यांच्या घरातली करती व्यक्ती गेलेली आहे त्यांच्या कुटुंबामध्ये एकाला नोकरी देण्याच्या बद्दल सरकारला तेवढं करणं सहज शक्य आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत। त्यालाच अनुसरून शेतकरी जे आत्महत्या करतात त्यांना कित्येक वर्षापासून फक्त 1 लाख रुपये देतात। खरं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, ते आत्महत्या न करण्याच्या करता त्यांचा कर्जमाफी असेल, त्यांचा आधारभूत किंमत 1.5 असेल, ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या केल्या गेल्या पाहिजेत। तरी देखील जर एखाद्याने टोकाची भूमिका घेतली तर करती माणसं घरातनं निघून जातात आणि घर संपूर्ण उघड्यावर पडतं, त्यांची पत्नी विधवा होती, मुलं बाळ उघड्यावर पडतात, शिक्षणाचा प्रश्न येतो, त्याच्याही करता इथं आंदोलन झालं। अध्यक्ष महोदय, ती देखील 1 लाख रुपयाची रक्कम ही वाढवली पाहिजे। इथं 15 लाख रुपये अर्थमंत्र्यांच्या हातामध्ये संपूर्ण अर्थ खातं आहे, ते एका मिनिटात ते वाढवतात आणि ताबडतोब GR काढतात। त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय, त्या 42 कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रुपये मदत आणि शेतकऱ्यांना देखील जे स्वतःचा जीवन संपवतात किंवा आत्महत्या करतात, आत्महत्या त्यांनी करू नये ही संपूर्ण सभागृहाची मागणी आहे, पण टोकाचं पाऊल उचलतात आणि बाकीच्यांना त्या संदर्भामध्ये किंमत मोजावी लागते। म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे ते आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहाला कळलं पाहिजे।